यानंतर आपण सर्वांचाच सन्मान करत राहणार आहोत, परंतु खेळालाही आपण या ठिकाणी प्रोत्साहन करणार आहोत। अर्थातच मी क्रीडा रसिकांना विनंती करतोय, दोन्ही संघाला आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया। प्रथम चढाई करतोय गेल्या वर्षीच्या स्पर्धेतील विजेता संघ श्रीराम दत्तसेवा आरे, जो फ्रेंड सर्कल खालचा वाट संघाबरोबर अंतिम सामन्यामध्ये टाय झालेला सामना 5-5 चढाईमध्ये सुद्धा बरोबर झालेला राष्ट्रीय खेळ अविनाश या ठिकाणी यशस्वी ठरतोय, ज्याने गोल्डन मेडलमध्ये आरे संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं। अविनाश पहिल्याच चढाईमध्ये यशस्वी ठरतोय, पकड करण्याचा प्रयत्न असफल होतो, अविनाश शेट्टीला यश मिळतोय, पहिल्याच चढाईमध्ये सुपर रेड करतोय, तो महत्वपूर्ण गुण मिळवून देतो तो शेट्टी आरे संघाला। प्रत्युत्तर दाखल अमर भारत कांसुरे संघाने 11 नंबर जर्सी परिधान केलेला उंच थोडासा खेळाडू चढाई करतोय आरे संघाकडे, चांगला प्रयत्न दुधाळ रत्नागिरी आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे। दुधाळ रत्नागिरी चढाई करत परत आहे, त्याला प्रत्युत्तर चढाई करतो तो राज भोसले। आता मात्र 5 खेळाडूंमध्ये राज तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी करणारा राज, तेवढ्याच ताकदीचा संघ आहे तो अमर भारत कांसुरे। दापोलीचा संघ, दापोलीचं नाव म्हटलं की गजानन संघाच्या केळशी संघाची आठवण होते, आणि अर्थातच ज्यांनी आपल्या या भारताला ज्यांनी वर्ल्ड कप मध्ये एक चांगले यश मिळवून दिलं तो शैलेश सावंतचा दापोली म्हणून ज्याची ओळख रत्नागिरी जिल्ह्याचा एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्यांनी प्रसिद्धी मिळवली, त्या दापोली गावावरला हा अमर भारत कांसुरे संघ चढाई होती। अमर भारत कांसुरे संघाकडून 1 नंबर जर्सी परिधान केलेला चढाई करतोय, गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आणि बोनस प्लस पॉइंट मिळवून देतोय। अर्थातच आकाश भोसले यशस्वी ठरतोय, गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला अतिशय चांगला प्रयत्न होता आणि त्यामध्ये यश मिळवलं। पुन्हा एकदा चढाई करतो तो अविनाश शेट्टी। 6 खेळाडूंमध्ये उजापूरमध्ये गोलवर चढाई अविनाश शेट्टी याची 6 खेळाडूंमध्ये कांसुरे संघासमोर चांगला प्रयत्न बोनस गुण मिळतो तो अविनाश शेट्टी, गुण मिळतो आरे संघाला। चालत नाही पकड करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल होतो आरे संघाकडे। छान चढाई करतो थर्ड कशी बोनस ना याबद्दल बोनस म्हणून मिळाला तर तो अविनाश चढाई करतो तो राज भोसले आरे संघाकडे। पुन्हा एकदा क्षेत्र व्यवस्थेचं असफल झाली आरे संघाचे कांसुरे संघाकडे, चढाई करतोय 2 नंबर जर्सी परिधान केलेला अमर भारत कांसुरे संघाचा चढाई का कांसुरे संघाचा एक एक्स्ट्रा प्रतिनिधी असेल तर त्यांनी या ठिकाणी संपर्क साधायचे। अमर भारत 4 खेळाडू चढाई करतोय, चढाई चढाई परत त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा चढाई करतो अविनाश शेट्टी। स्पर्धेला अनेक देणगीदारांनी एक चांगलं सहकार्य केलंय। आता मात्र यशस्वी पकड होते अविनाश शेट्टीला। बैठीला टाकून अजिबात पुन्हा एकदा चढाई होती अमर भारत कांसुरे संघाकडून 3 खेळाडूंमध्ये प्राजूल आहे सुपर ट्रॅकरची संधी आरे संघाला 1-2 मध्ये चढाई करतोय लाले। चढाई करतोय त्याला प्रत्युत्तर चढाई करतो राज भोसले। आरे संघाची क्षेत्रव्यूह रचना मात्र असफल ठरली आणि त्यामुळे गुण मिळाले कांसुरे संघाला। त्यानंतर शेट्टी याला चांगली पकड झाली कांसुरे संघाकडून। राज भोसले आता मात्र 7 खेळाडूंमध्ये पुन्हा यशस्वी पकड, छान प्रयत्न, चांगली पकड राज भोसले याला। सुंदर कव्हर होते कांसुरे संघाकडून, गुण मिळतो कांसुरे संघाला। तिसरी चढाई कांसुरे संघाकडून, तिसरी चढाई आणि मात्र तिसऱ्या चढाईमध्ये सुद्धा
यश मिळतंय त्यातच आदित्य भोसले करण्यात येते बंधर जातीचा मजबूत व्यक्तीचा असा चढाई करतोय टाळसुरे संघाकडून. या अगोदर राज भोसलेने सुद्धा चांगली पकड झाली, चांगली क्षेत्रव्यूह रचना आहे त्यातच टाळसुरे संघाची. पाहूया कोणत्या पद्धतीने चढाई करतोय एक मात्र खेळाडू आणि संघाचा आदित्य भोसले. बोनस पॉइंट मिळतोय आता तो सुरू गेलाय तो आउट झालेला उभा राहतो. चढी होती टाळसुरे संघाकडून. सर तो आतमध्येच बोलतोय. या ठिकाणी प्रतिकाराचा चढाई करतो तो आकाश भोसले. साफ करतो पुन्हा एकदा यशस्वी पकडते आकाश भोसले याला टाळसुरे संघाकडून. पहिला लोन होतोय काही मिनिटातच आले संघावर. एक चांगली सुरुवात दमदार सुरुवात अमर भारत टाळसुरे गोल. दापोलीचा संघ एक चांगली सुरुवात करतोय, दमदार सुरुवात करतोय. चढाई करतोय टाळसुरे संघाचा चढाई आणि संघाकडून सात खेळाडू विधान परिषद अफाक ऐनाळकर चढाई करतोय आणि संघाकडून चढाई करतोय. प्रतिपदाची चढाई करतोय, प्रथम चढाई करतोय पंकज देवकर. यानंतर समालोचन करण्याची वेगळी करणार आहे सन्माननीय क्षीरसागर सर यांना. धन्यवाद सर. शिवदत्त वेळणेसर कबड्डी संघ आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय मॅट कबड्डी स्पर्धा 2022 दिवस पहिला आपण पाहतोय. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून देखील तमाम क्रीडा रसिकांना पाहायला भेटतंय. पहिल्या दिवसाचा पहिला सामना दोन्ही बलाढ्य संघांमध्ये रंगला जातोय. एकीकडे आहे गुहागरमधला मास्टर ब्लास्टर संघ म्हणजे आर्य संघ, तर त्याचबरोबर दापोली तालुक्यामधून बिलॉंग करणारा अमर भारत टाळसुरे. हे दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकाच्या विरोधात खेळताना एक काटकी टक्कर मात्र तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच आतापर्यंत अधिराज्य गाजवले अमर भारत टाळसुरे संघाने. कारण आर्य सारखा बलाढ्य संघाला पहिल्या हाफमध्ये ऑलआउट देण्यामध्ये अमर भारत टाळसुरे संघ यशस्वी ठरलाय. इथून मात्र पुढच्या काही मिनिटांमध्ये पहिल्या हाफमध्ये रणनीती आर्य संघाची काय असेल हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं असेल. अविनाश शेट्टे ट्राय मार्गवरती सज्ज होत असताना उजव्या कोपऱ्यामध्ये अजय सदास यांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम डिफेन्स देखील आपल्या समोर सादर केलाय. त्याच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न अविनाश शेट्टे याचा आपल्याला प्रामुख्याने पाहायला भेटतोय. परंतु ही देखील चढाई एमटी झालेली नाहीये आणि आता थर्ड रेड वरती आपाक ऐनाळकर जे नावाचं आपाक नावाचं वादळ सातत्यानं दापोली तालुक्यामध्ये घोंगावलंय. आणि आज हा खेळाडू जर आपण पाहिलं तर गुहागरमध्ये वेल्डेडच्या पावन पवित्र आपल्या खेळाच्या माध्यमातून क्रीडा रसिकांचे संवाद साधण्यासाठी अरे गुहागर या संघाला संभवना 1-2 सुपर रेड होईल का या मॅच मध्ये हे देखील पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. आणि मला वाटतं या मॅच मध्ये पहिली सुपर रेड होऊ शकते. आपाक ऐनाळकरच्या माध्यमातून काय जबरदस्त रेड पाहिजे आणि 4 पॉइंट क्रीडा रसिकांना एकदा विनंती आहे जोरदार टाळ्या लढाईसाठी व्हायला पाहिजे. नक्कीच एक चांगली चढाई सुपर रेड झाली या जिल्हास्तरीय मध्ये पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त अशी चढाई आपाक ऐनाळकर चढाईसाठी सज्ज होतोय. आर्य गुहागर संघाचा राज भोसले राज नावाचा वादळ देखील सातत्यानं आर्य गुहागर संघासाठी यशस्वी काम आता चढाईसाठी सज्ज होतोय सिद्धू कामेरकर. सिद्धू कामेरकर एक उंचपुरा असा खेळाडू आहे. दापोली तालुक्यामध्ये हनुमान उडी त्यांनी लोकप्रिय केली. हा सिद्धू कामेरकर सातत्यानं अनेक संघाचं आपल्याला पाहायला मिळाला. उजव्या कोपऱ्यामध्ये अविनाश शेट्टे अचूक मोरा टिकलाय. ज्या खेळाडूला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवणं गरजेचं होतं तो अविनाश शेट्टे आता मात्र ऑफकोर्ट असेल बॅकलाईनच्या पाठीमागे म्हणजे अमर भारत टाळसुरे प्राप्त करण्यासाठी दरम्यान पुन्हा एकदा आपण बघतोय राज भोसले ट्राय मार्गदर्शक
लांब हाताचा वापर केलाय, जंप मारले त्याने, राईट कॉर्नरचा जो खेळाडू होता अजय आणि पुन्हा एकदा मॅचला एका मोठ्या ब्रेक नंतर सुरुवात होते. चढाई मार्गदर्शक राज भोसले 10 नंबरची दर्शी प्रदान केलेला हा गुणवान खेळाडू आहे. 7 काढूनचा धोका डिफेन्स देखील आपल्याला पाहायला मिळते आणि 7 काढूनच्या डिफेन्स मध्ये बोनस लाईन देखील ऑन असेल, म्हणजे चढाईपटूसाठी गुणाची कमाई करण्यासाठी दुहेरी संधी आहे. बोनसच्या माध्यमातून देखील गुणाची कमाई होऊ शकते. त्याचबरोबर टच पॉईंट इथे थोडासा डिफेन्सिव्ह खेळ खेळावा लागेल. एका गुणाची कमाई केली आपल्याकडून ट्रॅव्हल झाला आणि त्याचबरोबर एक खेळाडू रिवायवल देखील झालाय. तर आता 3 खेळाडू क्षेत्ररक्षण करताना म्हणजे सुपर टॅकलचे देखील सुवर्ण संधी असेल. इथे जर 3 खेळाडूंच्या डिफेन्सकडे चढाईपटू बाद झाला तर आर्य गुहागर या संघाला 2 गुणांची कमाई होऊ शकते. इथे संघर्ष करावा लागेल आर्य गुहागर या संघाला. चढाईवरती सज्ज होत असताना आपण बघतोय प्राजवर लागेल जो संघाचा उपकर्णधार देखील आहे. पुन्हा एकदा टाळ्यांचा जय जयकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. टाळ्यांचा कडकडाट राज भोसले याच्यासाठी असेल, कारण ज्या पद्धतीने मागच्या चढाईमध्ये राजनी चांगली कामगिरी पार पडली, एका गुणाची कमाई केली आणि आपल्या संघाला मॅच मध्ये कमबॅक करून देण्याचा चांगला प्रयत्न देखील राजच्या माध्यमातून परंतुच्या स्कोर दाखवलाय. त्या अप्रतिम प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. प्राजवर झाले ऑन फायर, तो रेड डिफेन्स आपल्याला प्राजवर सज्ज होईल. प्रथमेश लाले 9 नंबरची दर्शी प्रदान केलेला अमरबारी टासुरे संघाचा गुणवान चढाईपटू 2 खेळाडू डिफेन्स मार्गवरती आहेत. पहिल्या सत्रामध्ये पोहोचले बॅकवरती आहे आर्य गुहागर संघ. अविनाश शेट्टीचं अपयश कुठेतरी आर्य गुहागर संघाला संभवतः पहिल्या सत्रामध्ये बॅकवरती घेऊन गेले. जेवढा जास्त वेळ अविनाश शेट्टी बॅकवरच्या पाठीमध्ये असं मला वाटतं या मॅचमध्ये चांगले नीड निर्माण करण्याचा प्रयत्न अमर भारत क्रीडा मंडळ टासुरे संघ करू शकतो. म्हणून लवकरात लवकर अविनाश शिवदत्त क्रीडा मंडळ वेळणेश्वर आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. पहिला सामना आहे मराठी अमरबारी टासुरे संघ आणि त्याचबरोबर गुहागर तालुक्यातला मास्टर सातत्यानं अनेक तालुका अजिंक्यपद पटकावणारा आता रेड आहे गोवा डायरेक्ट म्हणजे हात देऊ नको, हात देऊ नको, गुणाची कमाई करण्यात हात देऊ नको. सिद्धू कांबेरकर ज्यावेळेला मागच्या वेळेला ट्रेसाठी या टाळ्या हा जल्लोष क्रीडा रसिकांना माहिती आहे की जबरदस्त डिफेंड झाला आर्य संघाकडनं. यजमान संघ आहे याच गुहागर तालुक्यातला संघ आहे आणि त्यामुळे हा संघ जेव्हा जेव्हा चांगला परफॉर्मन्स सादर करेल त्यावेळेला तुम्हाला टाळ्यांचा कडकडाट जल्लोष सीट्या या पद्धतीचं वातावरण नक्कीच मैदानाच्या बाहेर क्रीडा रसिकांमध्ये सातत्यानं पाहायला मिळेल. पंकज जवळकर पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होत असताना अतिशय जबरदस्त डिफेन्स चढाईसाठी देखील गाडू केला. या लोकसेवा क्रीडा मंडळाचं अर्थातच हे उद्घाटन सत्र आहे. थोडं आपण सुरुवात करताना काही नियमांच्या विचारामुळे काही नियमांच्या बदलामुळे आपण हा सामना थोडा थांबवला होता. त्यामुळे नक्कीच एक वेगवेगळ्या विचारांचं या ठिकाणी कबड्डीचं वातावरण निर्माण झालं आणि आपण एक सुपर टॅकल या प्रो कबड्डीच्या नवीन नियमाचा वापर झाला. एक चांगली मेहनत चांगल्या मेहनतीने चांगला फळ मिळाला तर आर्य संघाला पंकज देवकर आणि अनिल भोसले सुंदर टॅकल केलं आणि आता 2 गुणांची कमाई केली ते आर्य संघासाठी. चांगली लढत आपण सुरू पाहतोय ते अर्थातच या वेळणेश्वरच्या पवित्र भूमीमध्ये. आता मात्र यशस्वी पकड पंकज देवकर टाळसुरे संघाला पुन्हा चढाई करण्याचा प्रयत्न केला पंकज आणि पंकज बसला आणि गुण करतो टाळसुरे संघाला. आता मात्र 2 काढून पुन्हा एकदा 2 नंबर चर्ची परिधान केलेला हा चढेकर शिव या शिव याला पकड करण्याचा प्रयत्न असा टाळसुरे संघ प्रतित जातो. चढाई करतो अनिकेत भोसले. पहिल्या 2 काही मिनिटातच याला आर्य संघावरती, दुसरा 2 पकडण्याचा प्रयत्न करत होता आर्य संघ. मात्र आता अनिकेत भोसले कोणती किंवा प्रयत्न पाहायचा टाळसुरे संघाला. एक मोठे खेळाडू शिल्लक राहिला आणि गुहागर संघाच्या प्रांगणामध्ये आणि तो देखील चढाई मार्गावरती सज्ज होतोय.
इथे जर हा खेळाडू बाद झाला तर आर्य गुहागर संघ या सत्रामध्ये दुसऱ्यांदा ऑल आउट होऊ शकतो आणि दुसरा लोक बसतोय आर्य गुहागर संघावरती. पहिल्या सत्रामध्ये टोटली बॅटिंगवरती आहे. काय जबरदस्त या गुणफलक कोणता संघ किती गुणांवरती खेळतोय, असे जबरदस्त अशी स्पर्धा आपण पाहतोय. अमर भारत क्रीडामध्ये तासुया संघ 22 गुणांवरती खेळतोय तर श्रीराम आर्य संघ 12 गुणांवरती खेळतोय. एकंदरीत आपल्याला 22 गुण आर्य संघ 12 गुण 12-22. प्रीतम मयेकर यांना विनंती करतोय आपण सन्मान करूया नवनीत शेठ ठाकूर यांचा. नवनीत शेठ हा सन्मान स्वीकारायचा आहे शिवदत्त क्रीडा मंडळाच्या वतीने. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. त्या गुणाची एक चांगली आघाडी मिळवली त्याचाच टाळसुरे संघाने. सुंदर मध्यरक्षण आकाश भोसलेचं यशस्वी पकड होते की आर्य संघाकडून. नवनीत शेठ ठाकूर यांचं या ठिकाणी यशस्वी सन्मान प्रचित राहतात. पुन्हा एकदा चढाई करतो आर्य संघाला. अर्थातच 10 गुणांचा जो लीड होता तो कमी केला जातोय. अर्थातच आता 8 गुणांचा लीड राहतोय ते टाळसुरे संघामध्ये. चांगली पकड, चांगली चढाई. क्षीरसागर सर तर नक्कीच या ठिकाणी दीपक दादा एक चांगली लढत देखील आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये चांगला परफॉर्मन्स साजरे केला टाळसुरे संघाने. नक्कीच एक आपण जर पाहिलं तर 10 गुणांची एक आघाडी देखील प्राप्त केली. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये आर्य गुहागर संघ हा कमबॅक करण्याचा यशस्वी प्रयत्न देखील करेल, कारण प्रचंड एक्सपिरियन्स आहे आर्य गुहागर संघाने देखील. अनेक सन्मानाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा देखील केलेल्या आहेत. मॅटवरच्या प्रचंड स्पर्धा केलेल्या आहेत. त्याच्यामुळे कमबॅक कसा करायचा हे त्या संघाला समजा माहिती आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं की अविनाश शेट्टे त्याचा बदल निर्माण होणे फार महत्वाचं आहे. पहिल्या सत्रामध्ये जर आपण बघितलं तर 10 गुणांची आघाडी का निर्माण केली, कारण अविनाश शेट्टे सातत्यानं बराच वेळ बॅकलाईनच्या पाठीमागे राहिला. तो जेवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये असेल आणि गुहागर संघासाठी फायद्याची गोष्ट ठरेल. तर त्याच वेळेला अमर भारत टाळसुरे संघाला मात्र या मॅच मध्ये पुण्याच्या त्यांनी जो लीड प्राप्त केलेला आहे तो कंटिन्यू ठेवायचा असेल तर अविनाश शेट्टीला जास्तीत जास्त वेळ बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवणं गरजेचं असेल. आता येणारा काळ सांगेल अशा पद्धतीची रणनीती दोन्ही संघाची असेल आणि कोणत्या अस्त्र आणि शस्त्राचा वापर दोन्ही संघ पुणे शहरात करतील. यावेळेला मात्र ट्रायसाठी सज्ज होतोय राज. आज आणि पहिल्या सत्रामध्ये चांगला प्रतिकार केलाय. यावेळेला सुरेश डिफेंस अमर भारत टाळसुरे संघ डिफेंडिंग चॅम्पियनच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळतोय. दापोली तालुक्यामध्ये अनेक स्पर्धा अमर भारत टाळसुरे संघाने आपल्या नावावरती केल्या तर त्याचबरोबर आर्य गुहागर संघ देखील परवा जी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा खालचा पाठ या ठिकाणी संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये देखील अंतिम विजेतेपद पटकावणारा हा तो आर्य संघ आणि असे दोन्ही तुल्यबळ संघ आज जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं एकमेकांच्या समोरासमोर दाखल झाले. आकाश ऐंगरकर पहिल्या सत्रामध्ये त्याची एक चढाई ही तब्बल 4 गुणांची होती. दिशेनं केलेला आक्रमण आकाश ऐंगरकरला सरळ बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवतोय. वेंडन पंकज काय जबरदस्त डिफेंस आपण पाहिलाय. आता संघर्ष तुम्हाला करावा लागेल. राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है, जिसमें लाखों से जन जीत है वही सूर्य बनकर निकलता है. तो अविनाश शेट्टे तो सरळ बॅकलाईनच्या पाठीमागे जाईल. ज्या खेळाडूला सातत्यानं बॅकलाईनच्या पाठीमागे ठेवणं गरजेचं होतं तो खेळाडू सध्या तिकडे बॅकलाईनच्या पाठीमागे म्हणजे कुठेतरी चांगल्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर ग्रुप कॉम्बिनेशन काय काय देखील आपल्याला पाहायला मिळालं. सगळी पकडीचं एक उत्तम उदाहरण इथे अमर भारत टाळसुरे संघाने आपल्यासमोर सादर केलं. पुन्हा एकदा प्राजल झाले. मागच्या चढाईमध्ये त्याला सुरेख टॅकल देखील झालं होतं, परंतु या चढाईमध्ये तो काय करेल मला एक सेलिब्रेट सादर करण्याचा प्रयत्न करेल. सेलिब्रेट तो सादर करेल कारण कबड्डीमध्ये सातत्यानं आपण म्हणतो डिफेन्स इज बेस्ट अटॅक. बचावही सर्वोत्तम आक्रमण असतं आणि तो बचावात्मक पवित्रा इथे प्राजलच्या माध्यमातून घेतला गेला आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज होतो राज भोसले. मॅन ऑफ आर्य गुहागर वापर केलाय. बदल्या बळीचा डिफेंडर त्याला अचूक घेतलाय का मोमेंटमचा वापर केलाय. आता त्याच्या खेळामध्ये मात्र चपळता आहे, त्याचबरोबर त्याच्या खेळामध्ये संयम देखील आहे आणि या दोन्हींचा सुरेख संगम जर आपण बघितला तर आज मात्र राज भोसलेच्या चढाईमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एका गुणाची कमाई केली. आपल्या कोर्टमध्ये तो ट्रॅव्हल झाला आणि पहिल्या सत्रामध्ये 10 गुणांची खेळाडू आहे ते पुन्हा एकदा काही अंशाने भरून काढण्याचा तो प्रयत्न आपल्या संघासाठी नक्कीच करायचा. कारण यावेळेला अमर भारत टाळसुरे संघाकडनं चढाईसाठी सज्ज होते प्रथमेश लाले, ज्याच्याकडे कार्यात्मक प्रतिभा आहे, गुणवत्ता आहे. अनेक मॅचेस मध्ये त्याने अमर भारत टाळसुरे संघाचं नेतृत्व देखील केलं आहे आणि तालुकास्तरीय स्पर्धा त्यांनी जिंकली आणि तोच अमर भारत टाळसुरेचा संघ आज जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आपल्या संघाचा दबदबा काय आहे हे सांगण्यासाठी मात्र वेळ
शेवटच्या मैदानामध्ये दाखल झालाय तर त्याच वेळेला अविनाश शेट्टी पुन्हा एकदा सजवेल. अविनाश शेट्टीचा दीपक दादा आम्ही अनेक वेळेला अनेक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून देखील खेळ पाहिलाय. विशेषतः जेव्हा आरिफ वाघर सुद्धा दापोली तालुक्यामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा खेळण्यासाठी येतो त्यावेळेला अविनाश शेट्टी का जबरदस्त परफॉर्मन्स सादर करतो. त्याचबरोबर इथे थर्ड रेड आहे. त्यानंतर आरिफ वाघर संघाचा अजून एक खेळाडू आरिफ यावेळेला करतोय एका गुणाची कमाई आपाच्या खात्यामध्ये. तर त्याचबरोबर आपा टॅकल करला तर सोलो टॅकल करताय. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला. आता अपयश देखील ठरलेला आहे कारण आपापला जर तुम्हाला पकडायचं असेल तर ग्रुप कॉम्बिनेशन टॅकल तुम्हाला सादर करावं लागेल. यावेळेला मात्र फुल रेंज डिफेन्स टॅकल आहे. काय जमला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळाला. हा अमरवाडी तालुक्यातील संघ आहे. या स्पर्धेमध्ये आपलं सर्वोत्तम डिफेन्स आहे यांच्या शुभ हस्ते संजय दिगोर नेहमी देवस्थानचं एक चांगल्या पद्धतीचे जोपासना देवस्थानासाठी एक चांगलं योगदान संजय दिगोर यांचा सन्मान होता. चालू लढत आपण पाहतोय पुन्हा एकदा काय घडतंय काय बिघडतंय आपल्याला पाहायचंय. शिवसागर सर आपल्याला नक्कीच ऐकवत आहेत. या ठिकाणी आर्य संघ आणि दापोलीचा संघ टाळसुरे संघ यांच्यामध्ये लढत. प्रमोद शेठ ठाकूर प्रेक्षकांमध्ये असतील तर त्यांनी व्यासपीठावर उपस्थित व्हायचे. प्रमोद शेठ ठाकूर पुन्हा एकदा चढाई करतोय तो राज भोसले. राज नाही पूर्वी अर्थातच आर्य संघाला 6 खेळाडू संत सगळं प्रसाद देवकरचं मध्यरक्षण अपयशी ठरले ते आर्य संघाकडून आणि त्याचा फायदा झाला तो अर्थातच टाळसुरे संघाला 6 खेळाडूंमध्ये चढाई करतो. निदान रेषेले चढाई चढाई करतो अविनाश शेट्टी 6 खेळाडूंमध्ये. यावेळेला 2 वेळेला टॅकल झाले ते शेट्टी याला सुरुवात छान केली होती अविनाशने. विजयपुत्रामध्ये बोनस मिळवले आर्य संघाला अविनाश शेट्टी पुन्हा एकदा 1 गुण मिळवून देतोय. गुणांवरती खेळतोय अमरवाडी टाळसुरे संघ 18 गुणांवरती खेळतो. म्हणजे जी आघाडी होती ते काही अंशी थोडासा कमी करण्याचा प्रयत्न आरिफ वाघर या संघाने केलाय. तर त्याच वेळेला मात्र 10 नंबरची लढती प्रदान केला आपा पुन्हा एकदा सज्ज होतोय. आपण ते पहिलं सत्र गाजवलं त्याने ते एक सराई तब्बल 4 गुणांची देखील आपण पाहिली होती. त्यानंतर मात्र कार्याचे देखील मारले परंतु तो आपला काही नाही थांबायचं नाव घेत नाहीये. त्याला कुठे ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न यावेळेला प्रयत्न आपण जर पाहिलं तर ऍडव्हान्स टॅकल करण्याचा झालेला प्रयत्न आहे. इथे जर आपण बघितलं नक्कीच पंचांचा डिसिजन नाही. 2 खेळाडू मात्र जबरदस्त परफॉर्मन्स साजरे केलाय. आज राज खऱ्याकर एक हाती किल्ला लढवतोय. अविनाश शेट्टीला आलेला अपयश पंकज जोगकर अपयशी ठरलाय परंतु राज भोसले मात्र एक हाती किल्ला लढवतोय. आपण सर्वांनी नुकताच रिलीज झालेला पावनखिंड चित्रपट पाहिला त्याच्यामध्ये रावजी प्रभू देशपांडे यांनी पावनखिंड लढवली. इथे देखील जर बघितलं तर त्याच पद्धतीचा खेळ श्रीराम दत्तसेवा आर्य संघाकडनं आहे. इथे मात्र खिंड लढवतोय. 10 नंबरची दर्शी केला राज भोसले. राजसकडे आपण सातत्यानं पाहिलं मित्रांनो. सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळामध्ये लोकांना पाहिजे. यावेळेला पुण्याच्या एका गुणाची कमाई आणि अमरवाडी यावेळेला मात्र बॅकअप वरती आहे. आपण जर बघितलं तर तो सर्वोत्तम डिफेंडर होता प्राज्वल झाले तो मात्र सद्यस्थितीमध्ये बॅकलाईन वरती गेलाय. नुकतीच जिल्हावर चाचणी स्पर्धा संपन्न झाली त्यामुळे दापोली तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं होतं प्राज्वल लाले यांनी आणि तो देखील डिफेन्समध्ये थोडासा अपयशी ठरला. यावेळेला बॅकलाईनच्या पाठीमध्ये गेलाय परंतु आपला काही नाही राग देखील 14 चाकरीचा गाव आहे. एक मोठं नाव दापोली राज भोसले यांनी लक्ष वेधून घेतलं. वेळेला फसलाय मात्र राज भोसले
ज्या राज भोसलेने सातत्यानं 2 ते 3 सराईमध्ये आपण जर बघितलं तर हल्लाबोल निर्माण केलाय. आहे या मॅचमध्ये ते नाव म्हणजे राज भोसले काय जबरदस्त सादर केलाय. आपल्या संघाला मात्र या स्पर्धेमध्ये अस्तित्व आहे ते टिकून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला राज भोसले यांनी. आयुष्यात स्वतःला काही उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासळलेल्या घराच्या विचार देखील सोडत नाहीत. मित्रांनो, संकटांवरती अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकला तर देखील इतिहास आणि हरला तर देखील इतिहास. स्थितीमध्ये आपण पाहत होतो त्याच वेळेला मात्र कबड्डी स्थितीवरती आले संघापूर. राज छान मेहनत घेतो, चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करतात. तर या ठिकाणी 30 गुणांवरती कळतोय. अमर भारत टास्कर संघ 23 गुणांपर्यंत पोहोचला आणि गुवागर संघ आणि अमर भारत टास्कर संघाच्या खात्यामध्ये 8 गुणांची नोंद केली जाईल. आता जर पाहिलं तर तब्बल 31 गुणांपर्यंत पोहोचलाय. यावेळेला काश्मीरवाले पुण्यासाठी होतात. सिद्धू कामेरकर शेवटच्या 5 मिनिटाचा काही शिल्लक आहे. मॅच मात्र इंटरेस्टिंग गोलवरती आहे. बॅटिंगवरती आहे शेवटच्या 5 मिनिटांमध्ये श्रीराम दत्त सेवा आणि गुवागर संघ लोकल संघ आहे, यजमान संघ आहे. नक्की दोन संघांकडून खूप मोठ्या मिळण्याची अपेक्षा असेल क्रीडा रसिकांना. गुहागर जिल्हा रत्नागिरी या दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टीने तिसरा पुकार. गुहागर जिल्हा रत्नागिरी या दोन्ही संघाला तिसरा पुकार. चालूचा मार्गात आपण लगेचच स्पर्धांचं आव्हान आहे. यावेळेला अविनाश शेट्टे पुन्हा एकदा सज्ज होत असताना आता पहिल्या सत्रामध्ये टोटली अपयशी ठरला. दुसऱ्या सत्रामध्ये काही अंश पलटवार करण्याचा प्रयत्न अविनाश शेट्टेने नक्कीच केलाय. परंतु शेवटच्या 5 मिनिटाचा खेळ शिल्लक असताना अविनाश शेट्टेला गेम चेंज करणं गरजेचं आहे. इथं धावा ठोकला होता आणि बघा एका गुणाची कमाई देखील झाली. माझ्या पडीचा जो डिफेन्स आहे 5 नंबरची रस्सीवर झालेला रोहित सोगले जो खेळ मित्रांनो शेवटच्या 5 मिनिटांमध्ये क्रीडा रसिकांना बघायला भेटू शकतो. शेवटचा गुहागर या दोन्ही संघांचे संघ व्यवस्थापक मायक्रोसॉफ्ट स्पर्धा अविनाश शेट्टे ज्यांनी नुकतीच मैदान रेषा पार केले आणि सपोज त्याला माहिती होते की प्रत्येक स्पर्धी संघाची तळदेड आहे. सिद्धू कामेरकर सज्ज होतोय 5 खेळाडू डिफेन्स मार्कवरती म्हणजे बोनस लाईन ऑफ असेल. सिद्धू कामेरकरला टच पॉईंट घेणं गरजेचं असेल. आता त्याच्यासाठी मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल. तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल कारण डिफेन्स थोडासा विखुरलेला आहे आणि विखुरलेल्या स्वरूपामध्ये जेव्हा डिफेन्स असतो तेव्हा टच पॉईंट घेणं थोडंसं विक्रीचं काय जबरदस्त सादर केलाय. दापोली तालुक्यातून बिलॉंग करणारा हा अमर भारत टास्करचा संघ पहिल्या मॅचमध्ये बलाढ्य होता आणि गुहागर संघाला थोडंसं परंतु अविनाश आहे मित्रांनो. जोपर्यंत अविनाश आहे तोपर्यंत पलटवारचे चान्सेस जात आहेत. 3 मिनिटं अजून देखील शिल्लक आहेत. गुणफलक पुन्हा एकदा ऐकूया. शेवटच्या 3 मिनिटाचा खेळ शिल्लक असताना 33 गुणांवरती टाळसुरे संघ आहे तर 25 गुणांवरती आर्य संघ म्हणजे एकंदरीत जर लीड पाहिली तर मला वाटतं तब्बल 8 गुणांची आघाडी अजून देखील असेल. म्हणजे शेवटच्या 3 मिनिटांमध्ये थर्ड लेवलवरती आक्रमण करावं लागेल. ते अमर भारत टाळसुरे संघ ही जमिनीचे स्पष्ट असणार आहे. तर त्याच वेळेला आर्य गुहागर संघाला शेवटच्या 3 मिनिटांमध्ये पलटवार करण्यासाठी सातत्यानं पुढच्या 1 ते 2 मिनिटांमध्ये एखाद्या सुपर नेटची प्रतिष्ठित गुण आपल्याला पाहायला मिळतोय. नुकतीच प्रो कबड्डी स्पर्धा देखील संपलेली आहे. दररोज दिल्लीने पटना पराभूत केलं तर या स्पर्धेचं अजिंक्यपद कोण प्राप्त करेल याची देखील तेवढीच उत्कंठा मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे. अविनाश शेट्टे सज्ज होत असताना मागच्या चढाईमध्ये बोनस गुण प्राप्त केला परंतु या चढाईमध्ये देखील त्याला यश मिळेल इंटरेस्टिंग करेल आणि इथं मात्र बघा अपयशी ठरलाय. कोणाची कमी होत नाही आहे कारण त्याच वेळेला प्राजूवर पुन्हा एकदा सज्ज होत असताना जो संघाचा उपकर्णधार आहे कशा पद्धतीने तरी खेळायला पाहिजे. शेवटचे 2 मिनिटं शिल्लक आहेत. म्हणजे मी मगाशी देखील म्हटलं की थर्ड लेवलवरती खेळण्याचा प्रयत्न अमर भारत टाळसुरे संघ करू शकतो. गेअर चेंज करावा लागेल. पट्टीवर मात्र वेगाने गाडी चालवावी लागेल. फेरारीची सफर करावी लागेल. अरे गुहागर संघाला कारण अस्तित्वाची लढाई आहे. या मॅच मध्ये जर तुम्ही पराभूत झाला तर स्पर्धेच्या बाहेर या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो पोहोचेल पुढच्या राऊंड मध्ये. म्हणजे दोन्ही संघांसाठी सामना खूप आय पद्धतीचा आहे. क्रीडा नजरा लक्ष वेधून घेण्याचा शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आपल्याला पलटवार करून देईल का अर्थात आपण जर बघितलं तर कबड्डीचा बाहुबली या नावाने आहे परंतु आदेश केला रोज एवढं सोपं नाही आहे. त्यांनी एका गुणाची कमाई केली आपल्याला
आणि आता चाललेला आहे आणि त्यावेळेला हे जे ब्रह्मास्त्र आपण पाहतोय सिद्धू कामेरकर नावाचं उंच पुरा असा काढू रामाचा तो सहजरित्या वापर करतो मेडलाईन क्रॉस करतो. आपण फक्त पहिल्या सत्रामध्ये पाहिलं, दुसऱ्या सत्रामध्ये देखील आपण जर बघितलं तर तब्बल 18 मिनिटापर्यंतचा खेळ त्या जबरदस्त सिद्धू कामेरकरच्या नावावरती राहिला. यावेळेला म्हणजे कटेवरती 2 हात ठेवले, क्षेत्ररक्षणाची तो चाचप निघायचा आणि शेवटच्या काही सेकंदामध्ये आणि लॉबी क्रॉस केल्यानंतर तुम्ही मेडलाईन क्रॉस करू शकत नाही. कारण यावेळेला आपण पुण्याला बघतोय आणि 2 गुणांची कमाई. 2 फलक पुन्हा एकदा बघूया नेमका कोणता संघ किती गुणांवरती आहे. यावेळेला काही इंटरेस्टिंग गुण आहे. 29 गुणांवरती आर्य गुहागर संघ तर 33 गुणांवरती अमरबारी टासरे संघ म्हणजे 4 गुणांची आघाडी आहे. अजून देखील जर आपण पाहिलं तर शेवटच्या मिनिटाचा सपोर्ट शिल्लक असा इथेच अमरबारी टासरे संघाने चूक केली तर मला वाटतं त्यांना ते मागे ठेवू शकते. यावेळेनंतर काय घडेल काही जबरदस्त मॅच रंग बदलतोय. म्हणजे सातत्यानं आपण असं म्हणतो की सर्वच रंग बदलतो मॅच देखील रंग बदलताना पाहायला मिळते. समोरचा 5 नंबरची धरती प्रधान या मॅच मध्ये शेवटपर्यंत तो संघर्ष करत राहील. पुरेपूर आपण पाहिला तर 2 पहिली अमरबारी टासुऱ्या संघ विजेता ठरतोय. वेल्डन वाईज जबरदस्त सादर केलेला आहे. शेवटच्या रेल्वेपर्यंत सादर करताना